नमस्कार, मी तन्मय ढिल्लो आणि आपण पाहताय खास रिपोर्ट हे बातमीपत्र। बातमी राजकीय वर्तुळात नाही, कारण शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी अचानक विधान परिषदेचे आघाडीचे उमेदवार म्हणून अंबादास दानवेंच्या नावाची घोषणा केली। मात्र आता यामुळे राजकीय गणितासह आघाडीचं समीकरण सुद्धा बिघडणार असं चित्र दिसतंय। उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार नाहीत म्हटल्यावर आता काँग्रेसनं तलवार काढली, तलवार उपसली। भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं सुद्धा बेरजेचं गणित जुळवायला सुरुवात केली आहे। त्यामुळे काय नेमकं घडतंय बघूया। उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत। आदित्य ठाकरे यांच्या याच घोषणेमुळे राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकात बिनविरोध होणार नाहीत हे स्पष्ट झालंय। विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अचानकपणे अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा झाली आणि राज्यात घडामोडींना वेग आला। उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत। महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आघाडीतील आपली भूमिका सगळ्यात आधी स्पष्ट केली। राज्यसभेसाठी शरद पवार यांना शिवसेनेने पाठिंबा दिल्यामुळे आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवाराला परिषदेसाठी पाठिंबा असेल असं त्यांनी स्पष्ट केलं। पण शिवसेनेनं अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा करताच सगळी गणितं बदलली, कारण काँग्रेसनं आपली वेगळी भूमिका घेणार असल्याचं स्पष्ट केलंय। विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी किती मतांचा कोटा लागतो आणि कोणाकडे किती मतं आहेत यावर एक नजर टाकूयात। विधानसभेतल्या आमदारांची संख्या आहे 288 गुणिले 100 भागिले निवडणूक लागलेल्या 9 जागा अधिक 1 असा मिळून कोटा होतो 29। जिंकण्यासाठी उमेदवाराला 29 मतं मिळणं आवश्यक आहे। भाजपकडे आहेत 131, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहेत 57 आमदार, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 40 आमदार आहेत। यामुळे महायुतीचे 8 उमेदवार निवडून येऊ शकतील, तर महाविकास आघाडीकडे एकूण संख्याबळ 46। त्यामुळे आघाडीनं एकच उमेदवार दिला तर तो निश्चितपणे निवडून येऊ शकतो, पण यात काँग्रेसकडे काही अतिरिक्त मतं शिल्लक राहतील। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना आघाडीचे उमेदवार म्हणून घोषित केलं असलं तरी काँग्रेसनं मात्र वेगळी भूमिका घेत आपला उमेदवार जाहीर करणार असल्याचं म्हटलंय। दानवे यांच्या नावाबद्दल आमच्याशी चर्चा झाली नव्हती असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं। नाही, ते काय करतात तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे। आमच्या महाविकास आघाडी म्हणून समन्वय ठेवण्यासाठी चर्चा होऊन उमेदवारी घोषित व्हावी, जशी पवार साहेबांच्या संदर्भात एकमत झालेलं, तसंच उद्धव साहेबांच्या संदर्भात सुद्धा महाविकास आघाडीचं एकमत होतं। पण नवं नाव कोणतं आलं असेल आणि त्या संदर्भात कुठली चर्चा झाली नसेल, चर्चा न करता पुढे गेलं असेल तर आम्हालाही योग्य वाटत नाही। तिकडे काँग्रेस वेगळी भूमिका घेण्याच्या विचारात असली तरी आपण त्यांची समजूत काढू असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला। पुढे आणि मागे मला काही माहिती नाही। माननीय उद्धवजी ठाकरेचे पक्षप्रमुख आहे, त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे, त्यांचा आदेशाचा मी बांधील आहे, वाटतं त्या हेतून मी इलेक्शन लढतो। पण तुम्हाला हा विजयाचा मार्ग सोपा वाटतोय का? विजय होईल असं वाटतंय का? का नाही होणार? 49 जागा असताना, 49 आमदार असताना का होणार नाही? पण काँग्रेसनं ज्या पद्धतीनं भूमिका घेतली आहे, आम्ही स्वतंत्र उमेदवार देऊ असं म्हटलं। सगळे एक आहोत, काँग्रेस वगैरे आम्ही सगळे एक आहोत, सगळे मिळून एकत्रित लढतील। काँग्रेसची चर्चा ऑलरेडी झालेली। पण 2 दिवस आधीपर्यंत निवडणूक लढवण्यासाठी तयार असलेले उद्धव ठाकरे अचानक माघारी का फिरले आणि आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा कशी केली हे नवे प्रश्न त्यामुळे उपस्थित झालेत। या पूर्वीच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी चाणाक्षपणे रणनीती आखत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला होता। त्यामुळे उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर बहुतेक सगळ्यांनी निवडणूक बिनविरोध होईल अशीच अपेक्षा ठेवली होती। उद्धव ठाकरे हेच उमेदवार हवेत असा काँग्रेसने जर सूर लावला तर मात्र 2019ला ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं असं सांगत स्वतःच मुख्यमंत्री झाले, तसेच काही राजकीय घडामोडी घडणार का की काँग्रेस बंडखोरी करणार आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला बसेल याची तजवीज भाजप करणार, याविषयी राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा आहे। पण एक गोष्ट सरळ आहे, जर दानवेंना जिंकायचं असेल तर मात्र देवेंद्र फडणवीसांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत लागणार आहे आणि ती उद्धव ठाकरे घेणार का? जर घेतली तर दानवेंचं काम सभागृहामध्ये नेमकं भविष्यामध्ये काय असणार हे आत्ता स्पष्ट होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।